कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॅडम येऊ का? साहेबच पुस्तक घेऊन येत होते वरती, म्हणलं मी जातो मॅडमशी बोलतो आणि निघतो। ही कुठे ठेवू? ते ठेवा तिथं। बर। अपर्णा मॅडम, तुम्ही एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंट मधनं बाहेर आलात। खरं तर अमोलला आणि या घराला तुमची खूप गरज होती हा मॅडम। अहो तुम्ही नव्हतात ना, तर या सगळ्यांची अवस्था आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितली। मॅडम ते म्हणतात ना, बसा ना मॅडम। म्हणजे माणूस नसेल तेव्हाच त्याची किंमत कळते। मॅडम तुम्ही होतात तेव्हा आपल्यात खूप वेळा वाद झाला, पण तुम्ही नसताना मला माझ्या प्रत्येक चुकीची जाणीव झाली। पण कधीच तुम्ही तुमचा तोल नाही जाऊ दिला मॅडम। या सगळ्यासाठी अपर्णा मॅडम खरंच खूप अगदी मनापासून सॉरी बोलतो। ठीक आहे, काही हरकत नाही। वेळ ना सगळं नीट करते बघा मॅडम। मी स्वतःला समजवले, समोर दिसणारी प्रत्येक गोष्ट ही आपली असतेच असं नाही। काय झालं मॅडम, तुम्हाला सगळं आठवतंय ना? हा मग हो 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 ना। मग मॅडम मला सांगा ना, तुमचा हा ऍक्सिडेंट कसा झाला? नाही म्हणजे घाटातनं गाडी डायरेक्ट खालती जाणार नाही ना, मग एक तर ड्रायव्हरची काहीतरी चुकी असेल, म्हणजे त्याचा ताबा गेला असेल, किंवा मग गाडीमध्ये काहीतरी घोटाळा असेल, हो ना? माहित नाही। आणि मॅडम तुम्ही गाडीतनं डायरेक्ट उडी मारली तरी पण तुम्हाला जास्त काही लागलं नाही। मी ठीक आहे, याचा आनंद नाही का ग तुला? नाही मॅडम, असं नाहीये। म्हणजे अवघ्या 10 दिवसात तुम्ही चक्क एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंट मधनं लोकांसमोर आलात, म्हणून विचारलं मी। तिथे नेमकं काय झालं, मी बाहेर कशी आले, कशी वाचले, हे सगळं मी अर्जुनला सांगितलेलं। त्यामुळे आता मला सारखं सारखं येऊन विचारू नका। सॉरी मॅडम, तुम्हाला वाईट वाटलं असेल तर, पण दरीतनं गाडी खालती गेली ना, म्हणून। बाद झालं ग? काय चाललंय ग? दरीत कशी पडले, तिथून बाहेर कशी आले, तुम्हाला लागलं कसं नाही, एवढे प्रश्न कोण विचारताय? तुमच्या समोर धडधाकट उभी आहे ना मी, तुम्हाला त्याचं काही वाटत नाही का? तसं नाही मॅडम, म्हणजे अवघ्या बाहेर जा। तुम्हाला काय वाटतंय, हा ऍक्सिडेंट काय मी स्वतः करून घेतलाय का? मी नाटक करतेय का? नाही मॅडम, एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला ना, म्हणून मला फक्त जाणून घ्यायचं होतं की कसं काय। काय माणसं आहेत तुम्ही, जगलेल्याला मेला कसं नाही म्हणून विचारता का? लाज नाही का वाटत तुम्हाला? जा इथनं बाहेर। ओ चिंचुके, तुम्ही यांना बाहेर घेऊन जा। मॅडम पण प्लीज तुम्ही माझं ऐका ना। आहो अरे मॅडम, चिंचुके थांबा तुम्ही। मॅडम प्लीज। जा बाहेर, जा बाहेर, जा बाहेर। आपण मॅडम तुम्ही शांत व्हा बघू। आऊट चला की मॅडम तुम्ही। हो घेऊन जा बाहेर, जा बाहेर, जा बाहेर। काय पण प्रश्न विचारतात, जा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।